घाटकोपर दराड दुर्घटनास्थळी महापौर रितू तावडे पोहोचल्या। महापौर रितू तावडेंनी दुर्घटनेची पाहणी केली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या संपूर्ण एकूणच आढावा घेतला। या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना महापौर रितू तावडे यांनी धोकादायक घरांना आधीच नोटीस दिल्या होत्या असं म्हणत अप्रत्यक्षपणे सर्व जबाबदारी नागरिकांच्याच माथी मारून आपले हात झटकल्याचं दिसतंय। ताई जी दुर्घटना घडली आहे, काय अतिशय माहिती आहे काय? नाही, एलवॉर्डला ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं गौसिया चाळ राठोड मेडिकलच्या बाजूला असलेली चाळ, त्या ठिकाणी अतिशय अरुंद गल्ली आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये मी आतपर्यंत चालत होती, फक्त एकच व्यक्ती ये जा करू शकेल अशा पद्धतीची अरुंद गल्ली आणि त्या गल्लीच्या कोपऱ्यावरती असलेला डोंगर जो ह्या सकाळी 3:10 या घरांवरती कोसळला। 6 घरं त्या मलब्याच्या खाली अडकली। मी गेले त्यावेळी मला कळलं की 4 लोकांना रिसीव्ह केलं, त्याच्यामध्ये 2 मृत पावली आहेत, 2 जण राजावडीला ॲडमिट आहेत, 6 लोक अजूनही त्या मलब्याच्या खाली अडकल्याची प्राथमिक माहिती मला त्यांच्याकडनं मिळालेली आहे। कलेक्टरच्या माध्यमातून आपण 3 लाख रुपये मृत व्यक्तींना आपण या ठिकाणी देणार आहोत आणि ज्यांची घरं तुटली आहेत त्यांनासुद्धा ती घरं बांधण्यासाठी काय व्यवस्था करता येईल ती सुद्धा कलेक्टरच्या माध्यमातून होणार आहे। ही प्राथमिक माहिती मी कलेक्टरकडनं घेतलेली आहे। रिटेनिंग वॉल पण त्या दरडसहित कोसळली असती, म्हणून आपण वारंवार त्यांना स्थलांतरित करण्यासाठी नोटीस देत असतो। लोक वर जातात घरं बांधायला, तर ते झालं नाही पाहिजे ना, तेही बंद झालं पाहिजे। त्यासाठी आपण प्रबोधन करतो, अवेअरनेस करतो, लोकांना सांगतो नका बांधू। अशा पद्धतीचं जे काम आहे हे पालिकेच्या माध्यमातून सातत्याने होत असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन कराडसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।